ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते त्या पुरुषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, तरी तू ऐक. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता हर्ष पावत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्वेग मानत नाही, असा स्थिर बुद्धीचा संशय रहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चित आनंद रूप परमेश्वराच्या ठिकाणी ऐक्य भावाने सदैव स्थित असतो. तरी मृगजळाचेनी पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे जो प्रिय अथवा अप्रिय गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रह्माशी एकरूप झालेला आहे. बाह्य स्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम सब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य विषयांमध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, तो स्वतःच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती करून घेतो. नंतर तो सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याशी समरस होऊन अखंड आनंदाचा अनुभव घेतो.